शिवसेना मनमाड शहर प्रमुख तसेच नगरसेवक मयूरभाऊ बोरसे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आपल्या नेतृत्वाखाली मनमाड शहराची प्रगती अशीच होत राहो आणि आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यश लाभो हीच सदिच्छा। मनमाडकरांसाठी मोठी बातमी। नाशिकसाठी नवीन गाडीची मागणी जोरात। बनारस ते हडपसर पुणे दरम्यान धावणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसचे मनमाड जंक्शनवर जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। ही गाडी वाराणसी सारख्या धार्मिक शहराला आणि पुण्यासारख्या शैक्षणिक केंद्राला थेट जोडते, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। याच वेळी खासदार भगरे यांनी महत्त्वाची मागणी केली। मनमाड ते नाशिकसाठी गोदावरी एक्सप्रेसच्या धर्तीवर नवीन गाडी सुरू करावी, कारण सध्या मनमाडकरांना धुळे मुंबई गाडीत जागा मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत। तुम्हाला काय वाटतं? मनमाड नाशिकसाठी नवीन गाडी सुरू व्हायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा। मनमाडमध्ये संतापाची लाट। आमदारांच्या वक्तव्यावर तीव्र निषेध। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून वाद पेटला आहे। बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवर आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। या घटनेचे पडसाद मनमाडमध्येही उमटले। शिवप्रेमी नागरिक एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निषेध सभा घेण्यात आली। यावेळी उपस्थितांनी गायकवाड यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला। प्राध्यापक डॉक्टर जे.वाय. इंगडे, गंगाधर त्रिभुवन आणि ॲडव्होकेट सुधाकर मोरे यांच्या हस्ते महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला। तसेच पुस्तकातील काही उतारे वाचून दाखवत शिवरायांच्या विचारांचा गौरव करण्यात आला। तुमचं मत काय? अशा वक्तव्यावर कारवाई व्हायला हवी का? कमेंट करून नक्की सांगा। मनमाडमध्ये डासांचा कहर, प्रशासन ॲक्शन मोडमध्ये। मनमाड शहरात अलीकडील काळात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। विविध भागातून तक्रारी आल्यानंतर नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला। यानंतर महत्त्वाचा निर्णय। शहरातील सर्व प्रभागांमध्ये फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले। डासांचा नायनाट करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे। या बैठकीला उपनगराध्यक्ष मुकुंद एलिंजे, महेंद्र शिरसाठ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। तुमच्या भागातही डासांचा त्रास आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। मनमाडमध्ये संगीताचा जल्लोष, गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न। मनमाड येथील श्री संतसेना संगीत सराव वर्गाच्या वतीने यंदाही उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला। संगीत शिक्षक सचिन बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुरेल सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमात अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली। यामध्ये माजी नगराध्यक्ष पिंटू नाईक, नगरसेवक राकेश ललवाणी आणि इतर मान्यवर उपस्थित होते। अशाच सकारात्मक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।